तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर 2 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात थंडीची लाट ही कशी असणार आहे याविषयीची अपडेट ही प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे नकाशा आणि हा नकाशा आहे। येथे तुम्ही पाहू शकता दिनांक 2 ऑक्टोबर 2/12/2025 रोजीचा म्हणजे 2 डिसेंबर रोजीचा। तर या दिवशी राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारची थंडीची लाट ही असणार आहे याविषयीची अपडेट या नकाशावरती प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे। ती आता आपण येथे एकदम सविस्तरपणे पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे जळगाव जिल्हा आहे, त्यानंतर धुळे आहे, नंदुरबार, नाशिकचा संपूर्ण भाग, अहिल्यानगर, त्यानंतर पुण्याचा देखील संपूर्ण भाग येथे आहे। या संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने थंडीसाठी दिलेला आहे व त्याचबरोबर या सर्व भागामध्ये थंडीची लाट ही -डिग्री सेल्सियस मध्ये वाहण्याची शक्यता ही 2 डिसेंबर मध्ये दाखवण्यात आलेली आहे। म्हणजेच 2 डिसेंबर रोजी हे जे टिक केलेले मार्क केलेले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये जे आहे ती थंडीची लाट ही सुटण्याची शक्यता आहे। गार वाऱ्याच्या लहरी या देखील या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत 2 डिसेंबर रोजी। अशा प्रकारची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे आणि येथे -डिग्री सेल्सियसचं जे चिन्ह आहे ते देखील येथे प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता यामध्ये आहे सोलापूर देखील एक जिल्हा आहे। या सोलापूर जिल्ह्यासाठी देखील सेम अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारची थंडीची लाट ही देखील असणार आहे। येथे देखील थंड हवेच्या लहरी ह्या देखील पाहायला मिळणार आहेत 2 डिसेंबर रोजी। आणि तुम्ही आता उर्वरित जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये असणार आहे जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोले, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारदरा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर परभणी, हिंगोली आणि बाकीचे सारे देखील येथे जिल्हे आहेत। तर हे सर्व जिल्हे पाहू शकता हे ग्रीन झोनमध्ये आहेत, म्हणजेच येथे थंडी ही प्रमाणातच असणार आहे। येथे कशाही प्रकारचं टेम्परेचरचं जे चिन्ह आहे, साईन आहे ते देण्यात आलेलं नाही। म्हणजेच या जिल्ह्यामध्ये देखील हे जे ग्रीन अलर्टमध्ये देण्यात आलेले जिल्हे आहेत ते देखील टेम्परेचरमध्येच एकदम शीत नाही पण एकदम व्यवस्थितच असणार आहेत तापमानाच्या बाबतीत। तर त्यानंतर उर्वरित देखील येथे जिल्हे पाहू शकता की जे देखील ग्रीन अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत। येथे देखील थंडी ही मापातच असणार आहे, कारण येथे देखील -सेल्सियसचं जे चिन्ह आहे ते देखील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेलं नाही। तर एकंदरीतच हा नकाशा तुम्ही पाहू शकता की ज्यावरती 2 डिसेंबर रोजीची थंडीचा जो अंदाज आहे, थंडीच्या ज्या लहरी आहेत त्या कशा असणार आहेत, थंडी कशी असणार आहे याची अपडेट ही दिलेली होती आणि तीच पाहण्याचा प्रयत्न आपण इथून केलेला आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।